आहे आणि या दिनाच्या निमित्ताने आपण शहरवासियांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतवासियांना, सर्व शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिनी ज्या आपण क्रांतिकारकांच्या प्राणाहुतीमुळे आणि ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्या सर्वांना सर्वप्रथम शतशः नमन. आणि आज जे आहे, आज आदरणीय नगराध्यक्ष मॅडमने यांनी आज शुभेच्छापर भाषण देताना त्यांनी फार महत्त्वाचा महात्मा गांधींजी यांचा संदेश शहरवासियांना दिलेला आहे. आपण आता एका पारतंत्र्यातून मुक्त झालो आहे, पण आता आपण वेगळ्या कचऱ्याची जी काही मोठी समस्या आहे त्याच्या विळख्यात अडकलो आहे. त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांसोबत पुढं येण्याचं जे आव्हान केलं आहे तेच आव्हानरूपी शुभेच्छा मी पण सर्व देगलूरवासियांना देऊ इच्छिते. मॅडम, एक अत्यंत महत्त्वाचं, आपण नेहमीच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने किंवा राष्ट्रीय सण निमित्तानं जे काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले आहेत त्यांच्या सुपुत्रांना किंवा त्यांना आपण नेहमीच मानसन्मान देत आलेला आहात. परंतु या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने उभारलेले जे स्मारक आहे तिथे अजूनही आपण पाहतो की दरवाजा नसल्यामुळे तिथे कुत्रे वगैरे जाऊन अस्वच्छता होते किंवा त्याचा अपमान होतो आहे. तर या दृष्टिकोनातून मागील 1 वर्षापासून अनेक माध्यमामध्ये सुद्धा बातम्या आल्यात, पण त्याच्यावरती कोणतीच कारवाई झाली नाही. आपण काय करणार आहात नेमकं? ते दरवाजा बसवण्यासाठी आम्ही सांगितलेलं पण आहे, यावेळेस तो बसून जाईल. तुम्हाला नेक्स्ट टाइम मला असं विचारण्याची वेळ येणारच नाही. एक वर्ष बिलकुल नाही, बिलकुल नाही, होऊन जाईल ते. वाहतुकीमध्ये आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे नगरपालिकेकडून अजून काय उपक्रम राबवणार आहे? नगरपालिकेकडून आम्ही दर बुधवारी आम्ही स्वतः आमचा एक तास जो आहे तो त्याच्यासाठी आम्ही देतोय. सर्व नागरिकांना आम्ही देतो आणि आमची जी यंत्रणा आहे, सर्व घंटागाड्या असतील, सर्व आमचे कर्मचारी ते कसे अलर्ट राहतील याच्यावर आम्ही सध्या लक्ष केंद्रित केलेलं आहे.